नमस्कार, आप देख रहे हैं 9 भारत समाचार। नमस्कार, आप देख रहे हैं नव भारत समाचार। मैं हूं नेहा राठी। आइए देखते हैं आज की बड़ी खबर। कांग्रेस की उम्मीदवार वार्ड 5 जनता के प्रिय जनता के पास जाके लोगों की समस्या हल करने का हर समय प्राप्त रहते हैं। रामजी मनिकराव उइके महानगर पालिका चुनाव 2028 चुनाव प्रचार पूरे जोश शोर से शुरू हो चुका। वार्ड 5 कांजी हाउस में बिनोवा भरवा नगर वार्ड से कांग्रेस उम्मीदवार एसटी रामजी मनिकराव उइके निष्ठावान और लोकप्रिय उम्मीदवार रामजी मनिकराव उइके पूर्व पार्षद हैं और सिंधुताई उइके के पति हैं। उन्होंने 2007 से 2017 तक वार्ड का चेहरा बदलकर और जनता के विकास के लिए काम करके जनता की सेवा की है। इसी आधार पर पार्टी और जनता के बीच जाएंगे। आमच्या प्रभागामध्ये दोन शाळा आहेत, एक हिंदी आणि एक उर्दू। तिथं मुलांना बसण्यासाठी जागा अपूर्ण पडत होती। अपूर्ण पडल्यामुळे त्यांना बसण्यासाठी जागा नव्हती। त्यामुळे शाळेसाठी मी सिंधुताई उइके यांच्या प्रयत्नानं उर्दू शाळेला 16 लाखाचा फंड आणून सांगितले। ते वर्ग खोल्या बांधण्यात आल्या। तसेच हिंदी शाळेला पण 20 लाख रुपयाचा फंड आणून सांगितलं शाळेचं बांधकाम करण्यात। आणि माझ्या वार्डामध्ये महानगरपालिकेचा दवाखाना नाही होता। तर मी त्यावेळेस महानगरपालिकेतून एक दवाखाना किरायाच्या बेसिकवर आणलेला होता। धनराजी हिवरकर यांच्या इथे ते दवाखाना होता। तो 3 वर्षाचा एग्रीमेंट होता। आपण तिथं 5 वर्ष चालवला। तो घरमालक तो महानगरपालिकेपासून किराया नाही घेतला त्यांनी, तिथे दवाखाना चालवला। तो दवाखाना 5 वर्ष चालल्याच्या नंतर तो दवाखाना बाहेर जात होता, बांगलादेशमध्ये जात होता। माझ्या एरिया स्लम असल्यामुळे मी म्हणलो दवाखाना इथून बाहेर जाईल तर माझ्या इथच्या नागरिकाला सुविधा कशी मिळणार, यासाठी दवाखान्यासाठी जागा खूप शोधण्यात आली। जागा कुणी मला सल्ला देत होते, कुणी म्हणे गार्डनमध्ये बनवा, रामदेवनगर गार्डनमध्ये, कुणी म्हणे हिंदी शाळेपाशी बनवा। पण जागा उपलब्ध नसल्यामुळे ते तिथं काही बनू शकलेलं नाही। मग आमच्या इथे पंचवटी नगरचे NIT ग्राउंड आहे, तिथे मला जागा सुचवली आणि ते मला पटली पण आता त्याच्यासाठी फंड लागत होता। मी आमचे माननीय आमदार डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्याकडे मी विनंती केली तर साहेब आपल्या इच्छा दवाखाना महानगरपालिकेचा तो बाहेर जात आहे, आपण आपल्या निधीतून एक समाज भवन बांधून द्या ताकि हा दवाखाना तिथं शिफ्ट होऊ शकतो। राऊत साहेबांनी माझ्या शब्दाला मान देऊन सांगितले, तिथे एक समाज भवन 15 लाख रुपये देऊन त्यांनी बनवून दिला। आणि आज तो दवाखाना पंचवटी NIT ग्राउंडमध्ये कुंदनलाल गुप्ता नगरच्या नावाने तिथे चालू आहे। आज त्या गोरगरीब जनताला त्याचा प्रतिसाद मिळून। आणि ते गार्डन आपण निर्माण केलं, हो, त्याबद्दल काय सांगाल? गार्डन मतलब कसं, आमचा हे एवढा मोठा परिसर आहे आमच्या प्रभागामध्ये, इथून ते राणी दुर्गादेवी चौकापर्यंत आहे। एकही गार्डन नाही। ते कम से कम बाजूला विनोबा भावे नगर आहे, कळमना आहे, या साईडला एकही गार्डन नव्हता। ती कल्पना माझ्या दिमागात आली। मी जागा शोधली तर नामदेवनगरमध्ये जागा आहे गार्डनसाठी। त्यासाठी म्हणलं आपल्या इथं गार्डन असल्या पाहिजे, कारण की आमच्या इथे ज्येष्ठ नागरिक बिचारा फिरायला जातात, रोडावर जातात, रिंग रोडवर फिरायला जातात। इथं कसं आहे, ते जाण्यामुळे तिथे ॲक्सिडेंट व्हायचा खूप मोठा होता, ते तकलीफ होते। तर त्यासाठी म्हणलं इथं आपलं गार्डन झालं पाहिजे। तर त्याच्यासाठी सिंधुताई उइके यांनी बहुत प्रयत्न करून सांगितलं, महानगरपालिकेतून निधी तिथून आणून त्यांनी तो गार्डन उभारण्यात आला आहे। आणि त्याच्या लोकार्पण सन्माननीय डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्या हस्ते करण्यात आला। आज तो तिथं सर्व सुविधा उपलब्ध आहे।